कॅन्सर म्हणजे शरीरातील पेशींची झालेली अनियंत्रित वाढ आणि या कॅन्सरमुळे बऱ्याचदा आपण अनेक रुग्ण दगावलेले पाहिलेले आहेत. बऱ्याच रुग्णांचं आयुर्मान हे कमी झालेलं आपण बघितलेलं आहे. पण अशातच एक बातमी समोर आलेली आहे की हे कमी झालेलं आयुर्मान वाढवल्या जाऊ शकतं एका औषधामुळे. आता ही औषध नेमकी कुठली आहे आणि कुठल्या प्रकारच्या कॅन्सरवर ही औषध काम करणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एव्हनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. कॅन्सरवरील गेम चेंजर औषध टॅरॅक्झोन रासिप ही आहे. नेमकं हे काय आहे आपण बघूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. येणाऱ्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षासाठी आन्सर रायटिंग रिलेटेड सर्व गोष्टी मी या पुस्तकामध्ये मेन्शन केलेल्या, निश्चितच तुमचं मार्क्स वाढवून देणार हे पुस्तक आहे. तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. ठीक आहे, चला पुढे बघा. बातमी नेमकी काय आहे तर कॅन्सरवर प्रभावी उपचार सापडला. या गोळीमुळे रुग्णांचे आयुष्य होणार दुप्पट. म्हणजे जो मनुष्य आतापर्यंत 7 महिने जगत होता तो आता 12-15 महिने जगू शकतो. येते लक्षामध्ये या पद्धतीने हे औषध काम करणार आहे. पण आता हे समजून घेण्याआधी कसं हे औषध काम करणार आहे, कुठल्या ऑर्गनवर हे काम करणार आहे, याच्यासाठी आपल्याला नेमकी आपली बॉडी कशा पद्धतीची आहे, ह्युमन बॉडी, त्यामध्ये कुठले कुठले ऑर्गन्स असतात आणि ते कुठे कुठे असतात हे सुद्धा आपण एकदा बघून घेऊया. या पद्धतीची आपल्याला बॉडी दिसून येते. इथे हा आपला ब्रेन दिसून येतो जो कुणाकुणाकडे नसतो. ठीक आहे. पुढे बघा, इथे लंग्स आपल्याला दिसून येतात. हे आपले लंग्स आहे. इथे आपला हार्ट आहे. हे आपलं स्टमक आहे ज्याला आपण पोट म्हणतो. ठीक आहे. आणि बघा याच्या मागे हा जो तुम्हाला पिवळ्या कलरमध्ये ऑर्गन दिसतो, हा जो अवयव दिसतो तो काय आहे, तो आहे पॅनक्रिया, ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो. अतिशय महत्वाचा आहे. आणि आमच्या घरामध्ये सुद्धा असं एक प्रकरण झालेलं होतं. आणि छोट्यातली छोटा निष्काळजीपणा आपल्या शरीरावर कसा बेतू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. थोडंसं मी ऑफबीट जातो पण तुम्ही एकदा बघून घ्या. बघा हा पॅनक्रिया आहे. ठीक आहे. सो यावर तर आपण चर्चा करणारच आहोत. पण तत्पूर्वी हा जो तुम्हाला इथे गॉल ब्लॅडर दिसतो म्हणजे जो पित्ताशय दिसतो आणि तुम्ही पित्ताशयात होणारे खडे ऐकलेले असेल, तर या पित्ताशयामध्ये हे खडे इथे काय होतात, तयार होत असतात. आणि यावर जर आपण निष्काळजीपणा केला तर तो जीवावर सुद्धा बेतू शकतो. आमच्या फॅमिलीमध्ये असं एक प्रकरण झालेलं होतं. तो काय केलेलं होतं की हे जर खडे जर झाले तुमच्या पित्ताशयामध्ये तर लगेच तुम्ही काढून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय होतात, हे खडे असे वरवर जातात आणि ह्या इथे जाऊन फसवून जातात किंवा आणि इथे फसल्यामुळे काय होतं, हा इथून एक डक्ट असतो म्हणजे एक नळी आहे ज्यामधून आपल्याला काय होतात, जे रस वगैरे आहे ते पासेस होत असतात. सो ही एक कॉमन नळी आहे ज्याला आपण CBD म्हणतो, कॉमन बाईल डक्ट म्हणून. ठीक आहे. सो काय होतं की या पित्ताशयामधून येणारा ज्यूस आहे किंवा रस आहे तो इकडे मग हा खडा इथे फसल्यामुळे समोर येत नाही. याचा ताण या पॅनक्रियावर येतो. येते लक्षामध्ये. आता बघा पॅनक्रियाची एंट्री त्यामध्ये झालेली आहे. जे औषध सुद्धा आहे त्या पॅनक्रियाटिक कॅन्सरवरच काम करणारे आहे. ठीक आहे. सो मग काय होतं, पॅनक्रियावर हा खडा इथे अडकल्यामुळे पॅनक्रियावर ताण येतो. पॅनक्रिया आपलं काम करणं थोडंसं मंद करतो आणि पॅनक्रिया डॅमेज व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. आणि हा पॅनक्रिया जर तुमचा इथे असा डॅमेज झाला त्याला आपण काय म्हणतो, नेक्रोटायझिंग पॅनक्रियाटायटिस, ज्यामुळे रुग्ण दगावू सुद्धा शकतो, रुग्णांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आमच्या फॅमिली मेंबरचा त्यामध्ये जीव वाचलेला आहे. सो मी यासाठी हे कडकडीनं सांगत आहे की छोटा निष्काळजीपणा आपल्या जीवावर बेतला जाऊ शकतो. तुम्ही वेळेतच काळजी घेणं किती आवश्यक आहे. बघा आता हा पॅनक्रिया का महत्वाचा आहे मग शरीरामध्ये, आता आपण आपल्या मूळ मुद्द्याला येऊया. ठीक आहे. सो हा पॅनक्रिया का महत्वाचा आहे. सो पॅनक्रिया काय करत असतो, 1-2 महत्वाचे त्याचं काम आहे शरीरामध्ये. सो एक काय करतो, तो एन्झाईम्स तयार करत असतो. म्हणजे जे काही आपण जेवण करतो त्यामधून कार्बोहायड्रेट्स घेत असतो, जे काही चरबी वगैरे आहे त्याचं पचन करण्यासाठी हे एन्झाईम्स स्त्रावण्याचं काम काय करत असतो, हा पॅनक्रिया करत असतो, हा स्वादुपिंड करत असतो. येते लक्षामध्ये. दुसरं महत्वाचं फंक्शन काय की हा काही हार्मोन्स तयार करत असतो. हार्मोन्स जसं की इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. ठीक आहे. हे 2 हार्मोन तो तयार करत असतो. आता इन्सुलिन तुम्ही बऱ्यापैकी ऐकलेलं असेल, जे रक्तातील जी साखर राहते त्याला नियंत्रित करण्याचं काम हे इन्सुलिन करत असतो आणि रक्तातील साखर वाढवण्याचं काम हा ग्लुकॅगॉन करत असतो. म्हणजे एकूणच रक्तातील साखर नियंत्रित किंवा प्रमाणात असायला पाहिजे, या अनुषंगाने हा पॅनक्रिया अतिशय महत्वाचा आहे. आले तुमच्या लक्षामध्ये पॅनक्रियाचा रोल काय आहे. आणि मग हा पॅनक्रियामध्ये याच्यामध्ये जर हे टिश्यू किंवा काय म्हणतात तुमच्या ज्या पेशी आहेत त्याची जर अनियंत्रित वाढ झाली, इथे जर तुमची वाढ झाली त्या पेशींची अनियंत्रितपणे, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅन्सर किंवा पॅनक्रियाचा कॅन्सर किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर. आणि जी औषध आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती याच कॅन्सरवर काम करणारी औषध आहे.
आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की बॉडी मधले ऑर्गन किती महत्वाचे असतात आणि काय काय फंक्शन्स करत असतात. चला आता पुढे बघा, पॅनक्रियाटिक कॅन्सर म्हणजे काय. जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे, पॅनक्रिया ज्याला स्वादुपिंड म्हणतो त्यालाच अग्नाशय म्हणतो. सो हा पचनक्रिया आणि रक्तातील साखर नियंत्रित करणारा महत्वाचा घटक आहे. या अवयवातील पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यास, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पॅनक्रियाचा कॅन्सर म्हणतो. आणि यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय तर सुरुवातीला याची लक्षणं दिसून येत नाही आणि त्यामुळे त्याचं निदान होत नाही आणि निदान न झाल्यामुळे काय होतं, पेशंटचा मृत्यू होतो. आता धक्कादायक वास्तव काय तर जगातील सर्वात घातक कर्करोगांपैकी म्हणजे सर्वात घातक कॅन्सर पैकी एक महत्वाचा घातक कॅन्सर हा पॅनक्रियाचा, हा स्वादुपिंडाचा कॅन्सर आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. सो प्रगत अवस्थेतील रुग्णांचा 5 वर्षांचा सर्व्हायव्हल रेट आहे फक्त. ठीक आहे, म्हणजे खूप कमी वेळ हा रुग्ण जगू शकतो. ठीक आहे. आता पुढे बघा, जे मी तुम्हाला गॉल ब्लॅडरचं प्रकरण सांगितलेलं होतं ना, की पित्ताशयाचे खडे कसे अटकतात आणि पॅनक्रिया कसा डॅमेज होतो, त्याची समोरची स्टेज ही कॅन्सर सुद्धा असते, पॅनक्रियाचा कॅन्सर. ठीक आहे. आता हा कर्करोग उपचारासाठी कठीण का आहे, म्हणजे पॅनक्रियाचा जर तुम्हाला कॅन्सर झाला तर तो उपचार करणं कठीण का होतं. सर्वात महत्वाचं की याचं उशिरा निदान होतं. सुरुवातीला याची लक्षणे आपल्याला दिसून येत नाही, अस्पष्ट तरीक्याने ते दिसून येतात आणि कॅन्सर पसरल्यानंतरच याचा शोध लागतो. म्हणजे तुम्हाला कॅन्सर झालेला आहे त्यानंतर याचा शोध लागल्यामुळे मग हे जास्त महत्वाचं किंवा भीतीदायक आहे. बरं, मग आज अजून यामध्ये महत्वाचं काय आहे तर जो हा तुमचा पॅनक्रिया आहे, ठीक आहे, जो हा काही स्वादुपिंड आहे, तो यामध्ये जर एखादा ट्युमर तयार झालेला असेल, म्हणजे एखादी गाठ तयार झालेली असेल, ठीक आहे, कॅन्सर म्हणजे काय मग हे असं असं तुमचं ते तयार होत जातं. सो ही जर गाठ एखादी तयार झालेली असेल, यामध्ये एक फायब्रोटिक स्ट्रोमा तयार होतं, म्हणजे याला एक कवच असल्यानं किंवा एक जाडं त्या ठिकाणी तयार होतं. सो जेव्हा आपल्याला किमोथेरपीद्वारे या ट्युमरचा इलाज करायचा असतो, सो हे जाडं त्या ठिकाणी तयार झाल्यामुळे त्या ट्युमर पर्यंत आपली किमोथेरपी पोहोचत नाही आणि हा एक महत्वाचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम दिसून येतो. याचा परिणाम काय होतो तर किमोथेरपीचा प्रभाव मर्यादित होतो आणि यामुळे जे मृत्यूदर आहे किंवा मृत्यूचे जे प्रकरण आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. आय होप हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की पॅनक्रियाचा कॅन्सर हा धोकादायक का आहे, कारण तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. ठीक आहे. आता बघा, यामध्ये एक महत्वाचा आहे क्रास म्युटेशन, म्हणजे जो या पॅनक्रियाच्या कर्करोगाचा मुख्य सूत्रधार आहे. बघा, आता हे क्रास म्युटेशन काय असतं. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कधी वाढवायचे, कधी विभाजित करायचे किंवा कधी थांबवायचे. ठीक आहे. म्हणजे एखादी जर तुम्हाला जखम झाली त्या ठिकाणी नवीन पेशी तयार करणं, ती जखम भरून काढणं. सो या ठिकाणी तुम्हाला काय तो जो स्विच आहे तो ऑन करावा लागेल, तेव्हा तुमच्या नव्याने पेशी तयार होतील. पण तो जर स्विच बंदच नाही झाला तर त्या पेशी वाढतच जातील आणि ज्यालाच आपण कॅन्सर म्हणतो. सो हा क्रास म्युटेशन अतिशय महत्वाचा आहे. हे एक विशिष्ट जनुका आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट जीन म्हणता येईल. ठीक आहे. आता बघा, सामान्य स्थितीत काय होतं, हे क्रास हे एका स्विच प्रमाणे काम करतं. म्हणजे बटन दाबली, तुमच्या नवीन पेशी तयार होत आहे, तुमच्या पेशी विभाजित होत आहे. शरीराला नवीन पेशीची गरज असेल तेव्हा हा स्विच ऑन होतो आणि काम पूर्ण झाल्यानंतर तो काय होतो, ऑफ होतो. येते लक्षामध्ये, म्हणजे त्याचं काम झालं, त्यांनी बंद केलं. त्यामुळे ज्या पेशींची वाढ आहे ती नियंत्रित राहते, म्हणजे जेवढ्या कामाच्या आहे शरीरासाठी असणाऱ्या पेशी तेवढीच तो वाढ करतो. पण कधी कधी काय होतं, या क्रास मध्ये जर म्युटेशन झाले, त्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर काय होतं, या जनुकामध्ये, या जीन्स मध्ये काय होतं, बिघाड होतो. म्हणजे ते काय आहे, स्विच जे तुमचं ऑफ असायला पाहिजे होतं तो कायमचा ऑन राहतो. म्हणजे ते त्याची प्रोसेस सुरूच राहते. सुरूच असल्यामुळे काय होतं, पेशी ज्या आहे शरीरातील सतत वाढण्याच्या त्या पेशीला काय म्हणतात, संदेश मिळतात. सो त्या पेशी मल्टिपल होत जातात आणि तीच अनियंत्रित वाढ म्हणजे काय होतो, कॅन्सर होतो. सो यामुळे हा क्रास म्युटेशन अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे. तर बघा, यामुळेच पॅनक्रियाटिक कॅन्सरचा सुमारे 80 ते 90% रुग्णांमध्ये आढळणारे क्रास म्युटेशन हे आजाराचं प्रमुख कारण आहे. या क्रास म्युटेशनमुळेच जो तो काही अग्नाशयाचा कॅन्सर आहे किंवा तुमच्या स्वादुपिंडाचा कॅन्सर आहे तो क्रास म्युटेशनमुळे आपल्याला पाहायला मिळतो. या पद्धतीने ते टेक्निकल डायग्राम तुम्हाला दाखवलेले आहे. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने पॅनक्रियाचा कॅन्सर होतो. आता बघा, डॅरॅक्झोनरासिब म्हणजे काय, ही एक औषध आहे जी कर्करोगाच्या मूळ कारणावर हल्ला करणारी नवीन टार्गेटेड थेरपी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की हा जो तुमचा काही पॅनक्रिया होता, इथं समजा एखादा ट्युमर तयार झालेला होता, पण या भोवती ते जे काही जाड तयार झालेलं होतं, सो किमोथेरपी इथे पोहोचत नव्हती. पण या औषधामुळे काय होणार आहे, हा जो काही इथे जे आपल्याला टार्गेट करायचा आहे, सरळ जाऊन तिथे टार्गेट ते औषध करणार आहे, ज्यामुळे रुग्णांचं जे आयुर्मान आहे ते वाढू शकतं. ठीक आहे. बघा, यामुळे हे काम कसं करतं डॅरॅक्झोनरासिब औषध, तो हे क्रास प्रोटीनच्या कार्यात अडथळा निर्माण करतं. जे मी तुम्हाला मागच्या स्लाइडला सांगितलेलं आहे, जी ते बटन असते जे बंद करायचं
राहून गेलेलं असतं, सो त्याच्या कार्यात अडथळा होतो, त्यामुळे मग नवीन पेशी तयार करणं काय होतं, बंद होऊन जातं, म्हणजे त्याला कंट्रोल होतो. सो कॅन्सर पेशींना मिळणारे वाढत राहायचे जे संदेश आहे ते तिथे थांबून जातात आणि परिणामी कर्करोगांच्या पेशीची वाढ मंदावते आणि रोगाची प्रगती ही कमी होऊ शकते, काय म्हणतात, ज्यामुळे कॅन्सर आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. आता हे महत्वाचं काय, तर पूर्वीची केमोथेरपी जी आहे ती कर्करोगासोबत काही निरोगी पेशींनाही नुकसान पोहोचू शकते. मग तुम्ही कॅन्सर पेशंट वगैरे बघितले असेल, ज्यांचे केस गळायला सुरुवात होतात, पूर्ण त्यांचं टक्कल वगैरे होते, किंवा अजून काही प्रॉब्लेम्स त्यांच्या शरीरामध्ये त्या कॅन्सरमुळे दिसून येते. सो हा एक महत्वाचा केमोथेरपीचा प्रॉब्लेम होता. पण या डिरॅक्झोनरासिब ड्रगमुळे किंवा या औषधामुळे काय होणार आहे, कर्करोगाच्या वाढीमागील विशिष्ट जैविक कारण म्हणजे क्रास म्युटेशनवर लक्ष करते, त्यामुळे याला टार्गेटेड थेरपी म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे जाऊन हे औषध काम करेल. याच्यामुळे तुमच्या शरीरावर जे काही वेगळे परिणाम आहेत ते दिसून येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. बघा आता यामध्ये जो रिसर्च झालेला आहे, तर सो क्लिनिकल ट्रायलमध्ये काय आढळलेलं आहे, तर उपचार जे आहे, किमोथेरपीने जर उपचार केला तर तुमचं जे आयुर्मान आहे किंवा सर्व्हायवल, तुमचं जे ॲव्हरेज सर्व्हायवल आहे ते 7 महिन्यांनी वाढू शकतं. ठीक आहे, म्हणजे एखादा पेशंट आधीच जर दगावल्या जात असेल सो त्याला 7 महिने आपल्याला जगवता येऊ शकतं किमोथेरपीमुळे. पण या डिरॉक्झोनरासिब ड्रगमुळे काय होतं, हे आपल्याला दुप्पट झालेली पाहायला मिळतं आणि मग 7 महिने जगणारा जो पेशंट आहे तो आपल्याला 13, 14, 15 महिने सुद्धा त्याला जगवता येऊ शकतं. बरं, आता हे जे संशोधन झालेलं आहे हे महत्वाचं काय आहे, तर क्रॉस टार्गेटेड थेअरी यशस्वी होण्याचं हे पहिलं मोठं उदाहरण आहे, म्हणजे टार्गेटेड एरियावर जाऊन आपलं काम करणं. आणि आपल्याला माहित आहे की लंग्स किंवा कोलेक्ट्रल कॅन्सर हे सुद्धा काय आहे, कॅन्सरचे प्रकार आहे. सो यामध्ये सुद्धा मग भविष्यात अशा पद्धतीच्या थेरपी आपल्याला यूज करता येईल किंवा अशा पद्धतीचे औषधे वापरता येईल. या अनुषंगाने हे संशोधन खूप महत्वाचं आहे आणि होऊ शकते हे जो 13 महिन्याचा कालावधी आहे हा सुद्धा आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात वाढता येऊ शकतो. यामुळे काय झालेलं, जे ऑन्कोलॉजी क्षेत्रात आहे, जे काही कॅन्सरच्या संशोधनाला एक नवीन चालना आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आय होप हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल. अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून घेतलेल्या आहे. महत्वाच्या सर्व गोष्टी मी यामध्ये सांगितलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, व्हॉट डू यू थिंक, तुमचं मत यावर काय, मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि शरीराची काळजी घेणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तुमच्यासाठी प्रश्न ठेवलेला आहे, प्रश्न एकदा वाचून घ्या. डिरॉक्झोनरासिब हे नवीन औषध मुख्यतः कोणत्या आजाराच्या उपचारासाठी चर्चेत आहे, याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे आणि अतिशय माफक दरात 29,999 रुपयांमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची तुमच्यासाठी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, पीवायक्यू अनालिसिस, टेस्ट सिरीज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, स्टडी नोट्स आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला यामध्ये अवेलेबल होणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि यावर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, काही प्रॉब्लेम्स असेल, गायडन्स हवा असेल, निसंकोचपणे मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, एव्हन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, जे ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये आहे नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज. अजून काय पाहिजे, हा QR कोड स्कॅन करा, एव्हन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. इथे तुम्हाला PDF स्वरूपातील सर्व नोट्स अवेलेबल होतील. अपडेटेड माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.